महात्मा फुलेंनी आयुष्यभर निर्भीडपणे सत्य सांगितलं आणि म्हणून ते महात्मा ठरले। आज त्यांची जयंती आहे। या फुलेवाड्यामध्ये नागरिकांची मोठी रीघ लागलेली आहे या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी। मात्र महात्मा फुलेंचा जो परखडपणा, त्यांची सत्याबद्दलची जी निष्ठा आहे, ती निष्ठा आपलं सेन्सॉर बोर्ड पाळतंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण इथं हे जे काही लोक जमलेले आहेत, वेगवेगळ्या जातींमधले आहेत, वेगवेगळ्या धर्मांमधले आहेत, त्यांच्याशी बोलून ठरवणार आहोत। कारण जो सिनेमा येतो आहे त्या सिनेमामधली काही दृश्य जी आहेत ती सेन्सॉर बोर्डाने स्वतःहून कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। याला सर्वात आधी लेखी आक्षेप जो घेतलेला आहे तो मृणाल ढोले पाटील यांनी। नक्की काय आक्षेप तुमचा आहे सेन्सॉर बोर्डाच्या या भूमिकेबद्दल? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आक्षेप घेतला होता की महात्मा फुले यांचा जो चित्रपट आहे याच्याबद्दल आम्ही जे ट्रेलर त्यांनी रिलीज केला त्याच्याबद्दल आम्ही 3 आक्षेप घेतले। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला भारतरत्न देण्याचा ठराव झालेला आहे, लोकांनी ज्यांना महात्मा म्हणलेलं आहे, लोकांनी ज्यांना क्रांतीसूर्य म्हणलेलं आहे, त्यांना फक्त आडनाव फुले यांनी संबोधणं हे कितपत योग्य आहे? हे अतिशय चुकीचं आहे। हे टायटल तुम्ही बदलावं। दुसरं म्हणजे याच्यामध्ये महात्मा फुले यांना मारहाण केलेली दाखवलेली आहे। महात्मा फुले हे कुस्तीपटू होते, त्यांना दांडपट्टा येत होता, त्यांच्याकडे हत्यारं असायची, त्यांच्याकडे अंगरक्षक असायचे। कधी इतिहासामध्ये त्यांना मारहाण झालेली नाही। मारेकरू पाठवण्याचा प्रयत्न झाला होता पण तो यशस्वी झालेला नाही, पण महात्मा फुले यांना मारहाण झाली नाही। याच्यानंतर तिसरा आक्षेप जो असा आहे की सावित्रीबाई फुले यांनी एकदा शाळेला जात असताना एका व्यक्तीचा ज्यांनी त्यांचा रस्ता अडवला आणि त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला, त्याला कानाखाली मारली असं दाखवलेलं आहे। याला कुठलाही ऐतिहासिक रेफरन्स नाही। आम्ही सगळ्यात पहिलं प्रोडक्शन हाऊसला लिहिलं की तुम्ही आम्हाला हे रेफरन्स दाखवा, आणि त्याच्यानंतर आनंद महादेवनी अशी भूमिका घेतली की आम्ही कुठलेही एकही कट देणार नाही, सिनेमा जसा आहे तसाच दाखवला जाईल, आम्ही कट देणार नाही। मग त्याच्यानंतर ब्राह्मण संघटनांनी याच्यावर विरोध केला। ब्राह्मण संघटनेने विरोध केल्यावर आम्हाला लक्षात आलं की सेन्सॉर बोर्डनी जे निष्पक्ष पाहिजे, जे सिनेमॅटिक लिबर्टीच्या बाजूनी पाहिजे, आर्टिस्टिक फ्रीडमच्या बाजूनी पाहिजे, या सेन्सॉर बोर्डनी या पिक्चरला 12 कट सांगितलेले आहेत, 12 चेंजेस सांगितलेले आहेत। आणि ज्याच्यामध्ये जे सत्य आहे की जिथं लोक झाडू मागं लावून चालत होती, मडकी गळ्यात बांधून चालत होती, हे सीन्स कट करायला लावलेत सेन्सॉर बोर्डनी सो मोठो। मग माझा प्रश्न असा आहे की का निष्पक्षपणे हा सेन्सॉर बोर्ड असं करतोय? जर सेन्सॉर बोर्डचं काम आहे निष्पक्षपणे राहणं, त्यामुळे आमचा या गोष्टीला तीव्र विरोध आहे। आम्ही अशा पद्धतीने महात्मा फुलेंचा अपमान सहन करणार नाही। इथे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की महात्मा फुले हे जातीप्रथेच्या विरोधामध्ये होते, ते ब्राह्मण जातीच्या विरोधामध्ये नव्हते। त्यामुळं त्यांचे अनेक सहकारी हे ब्राह्मण समाजातील होते। मात्र त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीला तोंड देताना जो संघर्ष महात्मा फुलेंनी केला तो त्यांच्या आयुष्याचा भाग बनला, आणि तो संघर्ष जर चित्रपट रूपाने लोकांच्या समोर येत असेल तर तो आहे तसाच यायला नको का? महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या वेशामध्ये आलेले हे जोडपं आहे। खरं तर तुम्ही अभिवादन करायला आलात, पण हा जो काही सेन्सॉर बोर्डाच्या निमित्ताने उपस्थित झालेला काही मुद्दा आहे तर काय वाटतं त्याबद्दल? मला एवढंच म्हणणं आहे की जे खरं आहे ते दाखवू दे, म्हणजे लोकांना कळेल की काय खरं होतं आणि काय खोटं होतं। खरं दाखवायला काय हरकत आहे? खरं दाखवलं पाहिजे ना। तेच आहे, खरं आहे तेच दाखवायला। मला एवढंच सांगायचं आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे अस्पृश्य समाजावरती अन्याय अत्याचार त्यावेळेस होत होते त्याविरुद्ध, ब्राह्मणवादाच्या विरुद्ध त्यांनी जो काही त्या ठिकाणी संघर्ष केला ते जे आहे ते खरं जे दाखवायला पाहिजे। कारण आता तुम्ही जे छावा चित्रपट पाहिला तर त्यामध्ये संभाजी महाराजांवरती जो अन्याय अत्याचार झाला तो ज्या प्रकारे तुम्ही खरा दाखवलेला आहे तसाच इतिहास महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाबतीतही तुम्ही या ठिकाणी या फुले चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला पाहिजे। आणि ज्या लोकांचा विरोध आहे तो त्यांनी त्या ठिकाणी विरोध न करता महात्मा फुल्यांनी खरंच त्या काळामध्ये, तत्कालीन काळामध्ये ज्या त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले त्याचं खरं चित्रीकरण जर चित्रपट दिग्दर्शकाने केलं असेल तर मला वाटतं सेन्सॉर बोर्डाने त्याचा हस्तक्षेप न करता तो आहे तसा दाखवला पाहिजे। सेन्सॉर बोर्डाच्या या एकूण भूमिकेबद्दल काय वाटतं की खरंच काही संघटनांनी विरोध केला आहे म्हणून सेन्सॉर बोर्डाने भूमिका बदललेली आहे की स्वतःहूनच काहीतरी सेन्सॉर बोर्ड करतंय? हे पहा, महात्मा ज्योतिबा फुले हे महात्मा आहेत, हे संपूर्ण भारत देशाचा आराध्य दैवत आहे। त्याच्यामुळे सेन्सॉर बोर्डनी काही कुणाचा तरी ऐकून वेगळा निर्णय घेऊ नये, कुठलेही दृश्य कट करू नये
आणि एक आमच्या जे नागरिकांच्या आहेत भारतीयांच्या त्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये असा आमचा सेन्सर बोर्डाला इशारा आहे। आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही दृश्य कट करायची तुमची इच्छा असेल तर त्याचा आम्हाला पुरावे द्या, स्पष्टीकरण द्या, बैठक बसवा, त्याच्यानंतर तुम्ही निर्णय करू शकता। असं कोणालाही न विचारता, कोणालाही गृहीत न धरता असा तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे आम्ही सेन्सर बोर्डाचा जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे आम्ही असलं कुठलंही सहन करणार नाही। महात्मा फुलेंचा इतिहास आत्ता तसं वातावरण नाही आहे, आत्ता खूप सगळ्या पद्धतीने एक समाज सगळे संघटित आहेत, पण त्यावेळी तसं वातावरण होतं। इतिहास बदलण्याचा अधिकार आम्हाला तुम्हाला कोणालाच नाही, त्यामुळे इतिहास बदलू नये। ज्यावेळी भुजबळ साहेबांनी पण आता तेच सांगितले, इतिहास पूर्वी जसा होता तसाच दाखवला गेला पाहिजे, त्याला कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही। त्यामुळे साहेबांनी सुद्धा सगळ्यांना विनंती केली की सर्व समाज बांधवांनी शांतता राखावी आणि महात्मा फुलेंचा चित्रपट आज प्रदर्शित व्हायला पाहिजे होता, ते झालं नाही, हे दुर्दैव आहे हे समाजाचं। त्याच्यामुळे लवकरात लवकर चित्रपट प्रदर्शित व्हावा, सेन्सॉर बोर्डनी चांगली समाज हिताची भूमिका घ्यावी अशी आमची भावना आहे। या ठिकाणी मला एकच सांगा की सेन्सॉर बोर्ड हे विशिष्ट धर्माच्या बाजूने चाललेलं आहे। याच्या आधी केरला स्टोरीची त्यांनी कधी सत्यता तपासली का? मग तुम्ही अशा चित्रपटांना जेव्हा मान्यता देता, महात्मा फुलेंसारख्या जगमान्य माणसाच्या विरोधात तुम्ही जेव्हा भूमिका घेता, तेव्हा सेन्सॉर बोर्डला सेन्सॉर आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आणि आम्ही मराठा क्रांती मोर्चाने ठरवलेलं आहे, जो कोणी या चित्रपटाला विरोध करेल त्याला आम्ही सोडणार नाही। या चित्रपटाला पूर्ण संरक्षण हे मराठा क्रांती मोर्चा देणार आहे। मुद्दा आहे की इतिहास जसा घडला तसा मांडण्याचा। अर्थात आज परिस्थिती अशी आहे की त्याच्यातून अर्थ अन्वयार्थ प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार काढण्याचा प्रयत्न करत असतो, अर्थात राजकारण साधण्यासाठी। मात्र प्रेक्षकांपर्यंत जो इतिहास जसा घडला तसा जायला नको का? नाही, नक्कीच मी तेच म्हणतोय, ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं, मग शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध, मुघली सत्तेविरुद्ध बंड पुकारलं, मग जर मुघलच दाखवलं नाही, औरंगजेबच दाखवला नाही, अफजल खानच नाही दाखवला, तर शिवाजी महाराजांचं महात्म्य कसं समजणार? बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अस्पृश्यतेविरुद्ध लढा उभारला आणि संविधानाने सर्वांना हक्क दिले, जे काय अन्याय अत्याचार होते ते जर नाही दाखवले तर मग त्यांच्या त्या महापुरुषांचं महत्त्व कसं कळेल? मग तसंच 18व्या शतकामध्ये जिथं ब्राह्मण विधवांना केशवपन केलं जायचं, त्यांना पुनर्विवाह केला नाही जायचा, अस्पृश्यांना शिक्षणाची दारं उघडी नव्हती, मुलींना शिक्षणाची दारं उघडी नव्हती, त्यांच्यासाठी या सनातन्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये महात्मा फुलेंनी जो सावित्रीमाईंना घेऊन जो संघर्ष उभारला, त्या संघर्षाचे जे प्रसंग आहेत, इतिहासाची चांगली पानं असतात, काळी पानं असतात, ते येऊन दे ना समोर, तुम्ही भीताय कशाला? तुमच्या पूर्वजांनी सेन्सॉर बोर्डवरती काहीतरी दबाव आहे असं वाटतं? नाही, नक्कीच, कारण की जो सेन्सॉर बोर्ड म्हणतो की हु इज नामदेव ढसाळ, त्या सेन्सॉर बोर्डकडून वेगळी अपेक्षा काय करायची? आता सगळ्या ज्या अशा संस्था आहेत, मग त्या ईडी, सीबीआय, CID पासून, कोर्टापासून, सेन्सॉर बोर्डपासून, एक कुठली तरी विलुप्त पावलेली मनुस्मृती आणि ती वर्णव्यवस्था परत आणायचा इथं प्रयत्न केला जातोय। तुमच्या काश्मीर फाईलची सत्यता तपासली जात नाही, केरळा स्टोरीची सत्यता तपासली जात नाही, नथुराम गोडसेची जी नाटकं आहेत त्या नाटकांचं प्रबोधन प्रसारण केलं जातं या संघटनांनी। आणि यांच्याच ज्या जातीय विचारसरणीच्या ज्या पूर्वजांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केलेत त्याच्या विरुद्ध महात्मा फुले लढले असतील, दगडशेण मारलेलं आहे ते जर दाखवलं तर तुम्हाला पोटशुळका उडतोय। तुम्ही मोठ्या मनाने म्हणा आम्ही माफी मागतो, आमच्या पूर्वजांच्या चुका आम्हाला समजल्यात, या महात्मा फुलेंमुळं आमच्या माता भगिनींना शिकायला मिळलं, ब्राह्मण स्त्रियांना शिकायला मिळलं ते महात्मा फुले सावित्रीमाईमुळं, आणि तुम्ही त्यांनाच विरोध करता। त्या महिला ज्या जय परशुराम करत होत्या, या महिलांना प्रश्न आहे की ताई, माई, अक्कांनो, आमच्या माईंनो, तुम्हाला जे शिक्षणाचे अधिकार मिळाले, जर तुम्ही विधवा झाला असता, तुमचे पुनर्विवाह झाले नसते, तुम्ही विधवा झाला असता तर अजून पण तुम्हाला टक्कल घेऊन फिरायला लागलं असतं। तुम्हाला न्याय दिला तो आमच्या महात्मा फुलेंनी आणि सावित्रीमाईंनी, त्यामुळं कुठंतरी त्यांच्या उपकाराला नमस्कार घाला आणि 11 एप्रिलला इथं नतमस्तक व्हायला या आणि अशा प्रकारची कोती मनोवृत्ती तुम्ही बंद करा। महात्म्यांनी तुमच्या पूर्वजांसाठी, तुमच्या माता भगिनींसाठी जो त्याग केलाय ना, त्याला वंदन करा, त्यांना नमन करा आणि तुम्ही स्वतः या चित्रपटाला प्रमोट करा आणि तुमच्या मुलाबाळांना सांगा की आपल्या माता भगिनींना खरे अधिकार दिलेत, आपल्या पूर्वजांनी सनातन बुद्धीच्या आपल्याच माणसांनी जे चुका केल्या होत्या त्या चुका आपण सुधारल्या पाहिजे। आणि जरी हे आपल्या जातीतील नसतील, आपल्या समाजातले नसतील, पण तरी पण त्यांनी आपल्यासाठी इथं बाल हत्या प्रतिबंधक गृह चालू केलं होतं। 38 मधल्या 35 महिला ब्राह्मण होत्या,
महात्मा फुलेंचा दत्तक पुत्र यशवंत ब्राह्मण विधवेचा मुलगा होता, अजून काय केलं पाहिजे? नाही, ही सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आहे. महात्मा फुले मोठ्या मनाचे होते आणि म्हणून ते महात्मा ठरले. महात्मा गांधींनी त्यांच्याबद्दल म्हणून ठेवलं की मी महात्मा नाही तर खरा महात्मा कोण असेल तर ते ज्योतिराव फुले आहेत. कारण कोणत्याही जातीचा द्वेष त्यांनी केला नाही. जसं की मंगेश ससानींनी सांगितलं, ब्राह्मण समाजातील देखील महिलांसाठी काम केलं, दीन पतदलित असतील त्यांच्यासाठी देखील त्यांनी काम केलं. मात्र पुढच्या काळामध्ये झालं असं की महात्मा फुलेंना देखील एका विशिष्ट समाजाच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि महात्मा फुलेंची प्रतिमा एका विशिष्ट समाजाच्या विरोधी म्हणून उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यातून समाज असे कप्पेबंद करण्याचा हा जो प्रयत्न होतोय त्यातून काही संघटना विरोध करतायत का आणि सेन्सॉर बोर्डला खरंच कोणाचा विरोध आहे म्हणून त्यांनी बदल करण्याचा निर्णय घेतला की कोणाचा दबाव आहे? वंचित बहुजन आघाडीकडून याबद्दल आंदोलन देखील करण्यात आलं. हे 12 सीन आहेत, हे 12 सीन सेन्सॉर बोर्ड कट करण्याच्या मानसिकतेत आहे. कोणीतरी सांगावं आणि ते सेन्सॉर बोर्डाने ऐकावं. सेन्सॉर बोर्डाने स्वतःची बुद्धी काय गाण ठेवली की काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आहे. ह्या कटमध्ये जे काही सीन आहेत, उदाहरणार्थ महाराणी मांग हा शब्द चित्रपटामध्ये आहे, तो शब्द वगळण्यात आला पाहिजे असे मागणी केली. त्याच्यानंतर 3000 साल पुराणी गुलामी जे शब्द अस्तित्वात होते ते शब्द वगळून तुम्ही कुछ साल पुराणे असे तुम्ही शब्द सांगणार आणि ते सेन्सॉर बोर्ड म्हणतंय की अशा प्रकारे हे केलं पाहिजे. झाडूचं जे काही चित्र आहे, जे झाडू आणि मडकं हे त्या ठिकाणी प्रतिबिंब दाखवण्यात येत होतं ते तुम्ही कट करा. अशा प्रकारे चुकीची मागणी पेशवाई त्या ठिकाणी कट करायला सांगितलेलं आहे, जी पेशवाई पुणे शहराने उपभोगलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतो या वाड्यामध्ये विहीर आहे व हे विहीर जे इतिहासामध्ये होतं तेच महाराष्ट्र फुले समग्र वाङ्मयामध्ये जे नमूद केलेलं आहे घटनाकारांनी त्याचमधले ते काढण्याचे सीन असं सांगतायत. अत्यंत चुकीच्या पद्धतीने सेन्सॉर बोर्ड वागतंय. आज या ठिकाणी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे. सेन्सॉर बोर्डाचा पत्ता बाळासाहेबांनी सांगितलेला आहे. आम्ही मागण्या केलेल्या आहेत, हा चित्रपट जसाच्या तसा दाखवण्यात आला पाहिजे. त्यानंतर हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॅक्स फ्री झाला पाहिजे आणि टॅक्स फ्री झाला पाहिजे. जर या 2 मागण्या मान्य झाल्या नाही तर सेन्सॉर बोर्डाचं कार्यालय वंचित बहुजन आघाडीच्या हाताने फोडून त्या सेन्सॉर बोर्डाच्या चेअरमनच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही जी काही मानसिकता आहे ही गुलामगिरीची मानसिकता, जी आम्हाला गुलामगिरी त्यावेळेला जी होती ती आज मनुवादी वृत्ती, जी फुले दाम्पत्यांना जिवंतपणी ज्यांनी त्रास दिला, आज मरणोत्तर सुद्धा त्यांच्या चित्रपटातले सीन कट करण्याची दुर्दैव या ठिकाणी येत आहे. आज 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीदिनी तो चित्रपट प्रदर्शित होणार होता, परंतु यांनी मुद्दा म्हणून तो आज चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही आणि तो लवकरात लवकर प्रदर्शित झाला पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आमची आहे. मुळामध्ये प्रश्न जसा सेन्सॉर बोर्डाबद्दलचा आहे तसाच दिग्दर्शक असलेल्या अनंत महादेवन यांच्याबद्दलचा देखील आहे. हे जे दिग्दर्शक महोदय आहेत तर ते काय याबद्दल भूमिका घेत आहेत? म्हणजे त्यांनी चित्रपट तयार केला आहे, त्यांचं ते एक कलेचं अपत्य आहे आणि सेन्सॉर बोर्ड जर ते कट करत असेल तर ते त्याला कसे तयार झाले? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण शेवटाकडे येऊयात. सुरुवातीला जो मृणाल यांनी मांडला होता की त्यामध्ये सत्य घटना ज्या आहेत तर त्या आता कट करण्यात येतात, वगळण्यात येतात. मात्र असे काही प्रसंग आहेत की इतिहासामध्ये ते कुठे नमूदच नाही आहेत की महात्मा फुलेंना मारहाण झाली असं त्या सिनेमामध्ये चित्रित करण्यात आलेलं आहे. इतिहासामध्ये असा कुठं उल्लेख आहे त्यांच्या पाठीवरती कुठे मारहाण झाली किंवा असा? तर हे मग हां, तर सावित्रीबाईंवरती शेण फेकल्याचा, चिखल फेकल्याचा उल्लेख आहे. महात्मा फुलेंना मारहाण झाली असं या सिनेमामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. असं इतिहासामध्ये कुठे आहे? नाही, इतिहासामध्ये तर असं काहीच उल्लेख नाही आहे. पण मला एक प्रमुख मागणी माझी ही आहे की आज विद्या बालनला म्हणजे ज्या सेन्सॉर बोर्डाच्या आहेत सभासद त्या स्वतः महिला आहेत. आज जर सावित्रीबाई फुले नसत्या तर त्या आज ह्या पदावर बसू शकल्या असत्या का? आणि हे जे सेन्सॉर बोर्ड आहे याची जर सगळी नावं तुम्ही पाहिली तर ती सगळी एका विशिष्ट जातीची आहेत. म्हणजे हे संपूर्ण जातीयवाद करणारी लोक आहेत आणि हे सेन्सॉर बोर्ड पहिलं रद्द करून नवीन सेन्सॉर बोर्ड करण्यात यावं. आता
जेव्हा उपलब्ध करून दिली होती महात्मा फुले यांनी, तेव्हा मारेकरी तर पाठवलंच होते. लहुजी उस्ताद साळवेंनी त्यांना वाचवलं ना, तेव्हा लहुजी उस्ताद साळवेंनी त्यांचा सपोर्ट केलेला आहे. आता हा इतिहास तर इथलाच आहे ना आणि लिखित आहे. लहुजी उस्ताद साळवेंची पण स्फूर्ती आहे इथे. त्यांनी काय केलं, साळवेंची ओळख ही महात्मा फुलेंच्या अंगरक्षक म्हणून आहे आणि त्यांनी त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्यावरती मारेकरी पाठवण्यात आले, त्यांचं संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही लहुजी वस्ताद साळवेंनी स्वीकारली आणि त्यांनी ठणकावून सांगितलं की महात्मा फुलेंच्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही. आणि त्यावेळेस तेव्हापासून त्यांनी म्हणजे लहुजी वस्ताद साळवेंचं महत्त्व त्या काळात होतं. लहुजी वस्ताद साळवे यांनी महात्मा फुलेंचं त्या काळी संरक्षण केलं. त्यांच्यावरती मारेकरी धाडण्यात आले महात्मा फुलेंवरती, तर त्यांना वाचवण्याचं काम लहुजी साळवेंनी केलं. मात्र या चित्रपटामध्ये महात्मा फुलेंना मारहाण झाली असं दृश्य चित्रित करण्यात आलेलं आहे, ज्याला कोणता ऐतिहासिक पुरावा नाहीये. या चित्रपटामध्ये जो सीन दाखवलेला आहे की महात्मा फुलेंना पार पाडून पाठीत बांबू घातलेले, खाली ढकलून छातीवर पाय दिले, असा ऐतिहासिक रेफरन्स नाही. कोणी म्हणेल की याला सिनेमॅटिक लिबर्टी नाही. सिनेमॅटिक लिबर्टी आमचं जो म्हणणं आहे ना, मग सिनेमॅटिक लिबर्टी आहे ना, ते अख्खी पेशवाई, तो झाडू मडकं, त्याशिवाय सगळं दाखवा. सिनेमॅटिक लिबर्टी काय फक्त आमच्यासाठी आहे का? सिनेमॅटिक लिबर्टी मग सिनेमॅटिक लिबर्टी सेन्सर बोर्डनी का घेतली नाही? महापुरुषांनी जे आधी त्या काळामध्ये सोसले, भोगले, अत्याचार सहन केलेला समाज आहे तो दाखवण्याचा प्रयत्न इतिहासामध्ये झालेला आहे. इतिहासाची तोडफोड करायचा अधिकार कोणालाही नाही. आणि ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी पिक्चर रूपात केली, तशीच बदनामी आता महात्मा फुलेंची करण्याचा प्रयत्न हा मनुवादी वृत्तीचा चालू आहे. आणि मग आता हे दाखवलं आणि लोकांनी स्वीकारलं की भविष्यात सांगायला बसलेले आहेत की महात्मा फुलेंना खरंच ब्राह्मण समाजाने मारलं होतं. हे आत्ताचं आहेत, ही आत्ताच ही वृत्ती ठेचली पाहिजे, या वृत्तीचे आम्ही आहोत. आणि मुळात महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, संभाजी महाराज असतील, शिवाजी राजे असतील, हे जे महापुरुष असतात, या महापुरुषांवर जर तुम्ही बायोपिक काढत असाल तर त्या संदर्भानुसार याच्यामध्ये सिनेमॅटिक लिबर्टीला 0.1% पण थारा दिला नाही पाहिजे. कारण की या महापुरुषांच्या विचारांचे अनुयायी लाखो करोडो असतात आणि जरा जरी तुम्ही एखादा सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून जर एखादा वेगळा प्रसंग व्यावसायिकदृष्ट्या दाखवायचा प्रयत्न केला आणि जर भावनांचा ठेच पडली आणि सामाजिक कलह निर्माण झाला तर याच्यामध्ये महाराष्ट्राची लॉ अँड ऑर्डर धोक्यात येईल. त्यामुळं महापुरुषांवर बायोपिक जर काढायचा असेल तर माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या राज्य सरकारला एक विनंती आहे की अशी या राज्य सरकारने एक कमिटी करावी आणि तुम्हाला जर या अशा महापुरुषांबद्दल बायोपिक काढायचा असेल तर या कमिटीच्या मान्यतेने त्याला तांत्रिक हे केल्यानंतरच की बहुजनाचे मन दुखावली न जावं. कारण जेव्हा आम्ही आमच्या महापुरुषांना पिक्चरद्वारे एका कलाकृतीद्वारे पाहतो तर आम्ही त्याच्यामध्ये सर्व गोष्टी सामावून की त्यावेळेस त्यांनी कुठल्या गोष्टी सहन केल्यात आणि तुम्ही जर अशा पद्धतीने खोट्या दाखवत असेल तर हे चालणार नाही. ते मनुस्मृती किंवा ब्राह्मणवाद आणून चालणार नाही. आम्ही बहुजन लोक खूप सामर्थ्याने आमच्या महापुरुषांना मानतो आणि तुम्ही जर त्यांचा इतिहास खोटा दाखवत असेल तो उपयोग नाही. आज तोच इतिहास आम्ही पाळतो. आज सावित्रीबाई फुलेंमुळे ही महिला जी तुमच्या समोर बोलते तिच्यामुळे बोलते. आज मी जे काही शिकले त्यांच्यामुळे. आणि तुम्ही त्यांना असे सीनद्वारे सिनेमॅटिक जे लिबर्टी तुम्हाला मिळते ना, तर तो जो सीन असतो तो किती चांगल्या प्रकारे खुलवून लोकांपुढे आणण्यासाठी असतो की नाही की खोटं दाखवण्यासाठी असतो. एक अत्यंत महत्त्वाचा सीन आहे त्याच्यामध्ये की जो आपण 4थीच्या पुस्तकापासून तर 12वीच्या पुस्तकांपर्यंत बघतोय की सावित्रीबाई फुले जेव्हा शिकवण्यासाठी शाळेमध्ये जातात तेव्हा ब्राह्मणवादी काही मुलं त्यांच्या अंगावर चिखल आणि शेण फेकतात. तो अत्यंत खरा सीन असलेला तो सुद्धा सेन्सॉर बोर्ड काढायचं म्हणतोय. याला कुठे सिनेमॅटिक लिबर्टी म्हणणार? सिनेमॅटिक लिबर्टी अशा चित्रपटांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टी चालत नसते. जो इतिहास आहे तो खरा इतिहास या चित्रपटामध्ये मांडला पाहिजे. ही भूमिका जसाच्या तसाच सीन त्या ठिकाणी दाखवण्यात आला पाहिजे. सगळ्या याच्यामध्ये पुस्तकांमध्ये जो उल्लेख आहे, जो इतिहास आहे तो इतिहास तसाच्या तसा दाखवला पाहिजे. सिनेमॅटिक लिबर्टी या ठिकाणी नाही पाहिजे. आणि हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर टॅक्स फ्री सुद्धा झाला पाहिजे. कारण बहुजनवादी सगळे या चित्रपट बघतील. सिनेमॅटिक लिबर्टी जो सेन्सर बोर्ड बोलतोय तर मग सेन्सर बोर्डनी स्वतः सिनेमॅटिक लिबर्टी अपनावा आणि जो ओरिजिनल चित्रपट होतो तो दाखवावा. दुसरी गोष्ट म्हणजे सेन्सर बोर्ड जे आहे त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी नसल्यामुळेच एक अंगी विचार केला जातोय आणि त्याच्यामुळे हे कट्स दिले जात आहेत. या चित्रपटाचं ज्यांनी निर्मिती केली, ज्यांनी या चित्रपटाची स्क्रीन प्ले लिहिला, त्यांनी महात्मा फुलेंचे अखंड खरं तर खूप प्रसिद्ध आहेत की जे सत्यावरती भर देतात. ते ऐकले असतील किंवा वाचले असतील का मला माहीत नाही. जर
त्यांनी ते अभ्यासले असते, ऐकले असते, मराठीमध्ये जरी असले तरी त्याचं भाषांतर रूपाने जरी अवलोकन केलं असतं तर महात्मा फुले नक्की कोण होते आणि कसे होते हे समजायला मदत झाली असते आणि त्यांच्या माध्यमातून चित्रपटाच्या रूपाने लोकांपर्यंत ते आहेत तसे पोचले असते. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.